तर मला 10वीमध्ये 36% मिळाले होते असं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। 12वी 2 विषयांमध्ये मी नापास झालो होतो असं देखील गिरीश महाजनांनी म्हटलंय। गुलाबराव पाटील 4 वेळा आणि मी 6 वेळा मंत्री असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे। 4 वेळा आणि 6 वेळा निवडून येणं सोपं नाही असं देखील गिरीश महाजन यांनी म्हटलंय। 6 वेळा आमदार होतो मी। बीजेपीचा सगळ्यात सिनियर आमदार आहे विधानसभेमध्ये, सगळ्यात सिनियर आमदार आहे। 6 वेळा। आता गुलाब भाऊ तुम्ही 4 वेळा, गुलाब भाऊ 4 वेळा आहेत। तिकडे अनेक जण आमचे अजून पहिल्यांदाच आहे। तुम्हाला अजून खूप कसरत करायची ना हो। तर मला असं वाटतं की खूप परिश्रम आम्हालाही करावे लागतात, हे सोपं नाहीये। 4 वेळा निवडून येणं, 6 वेळा निवडून येणं। 10वीमध्ये 36% घेऊन पास झालो गुलाब भाऊ। मी 12वीमध्ये विषय नापास झालो। परत ऑक्टोबर मार्चमध्ये केली, परत FY साठी कसं तरी त्यावेळेला पुढे ढकलायची पद्धत होती। FY मध्ये नापास झाला, होऊ द्या, पुढे जाऊ द्या। SY मध्ये सेमेस्टरमध्ये राहिला, पुढे जाऊ द्या। TY मध्ये राहिला तरी जाऊ द्या। असं करत मी रडपडत ग्रॅज्युएट झालो, पण नोकरी मला पुढे लागली नाही। त्याचं निश्चित दुःख मला आजही आहे।